या विशेष करून स्फोटक जिथं आरडीएक्स बनतं अशी जी फॅक्टरी आहे केंद्र सरकारच्या अधीन, या फॅक्टरीमध्ये कुठली सुरक्षितता नाही आणि त्याच्यामुळे सातत्यानं वर्षभरातून दुसऱ्यांदा ही घटना झालेली आहे। 1-2 वर्षानंतर जे आम्ही पाहतोय की आज मी संघटनेच्याही लोकांशी बोललो, यांच्या सीएमडीशी बोललो, यांचे डायरेक्टर आलेत आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं हे खासगीकरणाची जी पद्धत सुरू केलेली आहे आणि या खासगीकरणाच्या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन वाढून ज्या ठिकाणी 400 मेट्रिक टन उत्पादन होतं तिथं आता 1000 मेट्रिक टन उत्पादन त्यांनी वाढवलेलं आहे। कर्मचारी कमी आणि फॅक्टरी सुद्धा जिची एक्सपायरी डेट 20 वर्षाच्या नंतरचं 20 वर्षाच्या नंतर त्याची 20 वर्षाच्या नंतर त्याला एक्सपायरी व्हायला पाहिजे होती। त्या फॅक्टरी अजूनही चाललेली आहे। नवीन त्या ठिकाणी मशिनरी बसवायला पाहिजे होती, ती बसवली नाही। आम्ही यांना सांगितलं होतं की एक्सपान्शन करा, एक्सपान्शन करत नाही, नवीन कर्मचारी भरती केली जात नाही आणि त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना या ठिकाणी होतात आहेत। आणि म्हणून याला केंद्र सरकारने जसं मिलिटरीमध्ये अग्निवीर केलं तसं या ठिकाणी आयुधवीर निर्माण केलं आणि आयुधवीर निर्माण करून तरुणांमध्येच उद्रेक निर्माण करण्याचं पाप केलेलं आहे। नरेंद्र मोदीच्या केंद्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी जीविताची हानी होत आहे, लोकांचा जीव सस्ता झाला, अशी परिस्थिती आज इथं या ठिकाणी झालेली आहे आणि हे सगळे परिणाम खासगीकरणाचे आहे। याच्या बाजूला जे सावली गाव आहे, या सावली गावाच्या लोकांना सातत्यानं कालच्या झालेल्या घटनेच्यामुळे तिथं भूकंपाचा धक्का आल्यासारखा झाला, घराला भिंतीला भेगा पडल्यात, लहान पोरांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता, काही लहान मुलांनाही त्या ठिकाणी मार लागला गेला, 4 मुलींना शाळेतल्या मुलींना त्या ठिकाणी धोका निर्माण झाला आणि ही सगळी परिस्थिती असताना यामध्ये सातत्यानं दुर्लक्ष केलं जाते आणि त्याचा परिणाम आहे की केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम या ठिकाणी होते आहे। आम्ही मागणी केलेली आहे की त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि मिनिमम 1 कोटी रुपये कॉम्पेन्सेशन त्या परिवाराला दिलं पाहिजे। आज आयुध निर्माणनी 25 लाख रुपये देण्याचं आणि मुख्यमंत्री निधीतून 5 लाख रुपये देण्याचं या ठिकाणी मान्य केलंय, पण जनतेमध्ये त्याचा उद्रेक आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी जो कारभार चाललेला आहे त्या कारभाराच्या विरोधात हा उद्रेक आहे। आणि जनतेने आज आपण पाहिलं असेल की आयुध निर्माणच्या या गेटवर बॉड्या ज्या कालच्या झालेल्या त्या इथं आणून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात कारवाई व्हावी आणि जे सीजीएम या ठिकाणचा आहे त्याचाच दोष या ठिकाणी जास्त दिसतोय। तातडीने त्याला त्या पदावरून मुक्त करावं, त्यांना निलंबित करावं, ही मागणी या ठिकाणी जनतेची आपल्याला पाहायला मिळते आहे। हा जो सीजीएम नावाचा प्राणी या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी घटना जेव्हा 10:30 वाजता ही झाली त्या ठिकाणी बाकी युनिट त्यांनी बंद करायचं होतं आणि तिथली लोक सेफ्टीच्या दृष्टिकोनातून बाहेर काढायला पाहिजे होती, पण यांनी त्या ठिकाणी काम चालू ठेवलं। तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की इथं स्फोट झालेला आहे, इथं धोका निर्माण झालेला आहे, कारण की हे स्फोटक व्यवस्था आहे, आरडीएक्स या ठिकाणी बनते, पण सीजीएमनी सांगितलं काही हटायचं नाही, तुम्ही काम करा, नाही काम केलं तर तुम्हाला नोकरीतून काढून टाकेल, या पद्धतीची धमकी त्या ठिकाणी दिली। माणुसकीला लाजवेल अशा पद्धतीचा या ठिकाणी जो सीजीएम नावाचा व्यक्ती बसलेला आहे त्यांनी पाप केलेला आहे। आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो की सावली गावाचं पुनर्वसन केंद्र सरकारने तातडीनं करावं आणि हे सगळं या ठिकाणी मोठं नवीन याला एक्सपान्शन या फॅक्टरीचं करावं, ही मागणी आमची आहे। आणि रक्षा मंत्री का बरं ना आला, एवढा क्रॅचेस होऊन या ठिकाणी रक्षा मंत्री का ना आला, आमच्या सरकारमध्ये अपन पाहिलं कि आज यहाँ पर आयुध निर्माण में डिफेंस का फैक्ट्री है, यहाँ पर आरडीएस बनाया जाता है और ऐसे स्फोटक व्यवस्था बनाने की जो फैक्ट्री में